होळी साजरी करण्याच्या कोकणामध्ये होळीचा उत्सव शिमगोत्सव म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि याच शिमगोत्सवासाठी केवळ चाकरमानी नाही, सर्वसामान्य मंडळी नाही, तर राजकीय मंडळी सुद्धा आवर्जून आपल्या गावी हजेरी लावतात। भास्कर जाधव यांनी सुद्धा आपल्या रत्नागिरीतल्या मूळ गावी होळी उत्सवासाठी हजेरी लावली आणि देवाची पालखी नाचवत त्यांनी होळी साजरी केली। भास्कर जाधवांच्या उपस्थितीमुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। ढोल ताशांच्या निनादात आणि भाविकांच्या जयघोषात शिमगोत्सव मोठ्या थाटात संपन्न होतोय। तर होळीच्या निमित्तानं माजी खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटातल्या आदिवासी बांधवांसोबत पारंपरिक नृत्यात सहभागी होत होळीचा आनंद लुटला। तर रावसाहेब दानवे भाजपचे नेते यांनी त्यांच्या खास स्टाईलमध्ये होळी साजरी केली। भोकरदनमधल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत रंगांची उधळण करत रावसाहेब दानवेंनी एक भन्नाट गाणं सुद्धा गायलं। होळीच्या निमित्तानं मध्य प्रदेशातल्या उज्जैनमधल्या महाकालेश्वर मंदिरात विशेष आरतीचं आयोजन केलं गेलं होतं। मोठ्या संख्येनं भाविक आरतीसाठी उपस्थित होते। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीनं द्राक्ष महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। नाशिकच्या सह्याद्री फार्म्सच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या 2000 किलो द्राक्षांची आकर्षक आरास गाभाऱ्यात आणि सभामंडपात करण्यात आली। प्रथेप्रमाणे धुलीवंदनाच्या दिवशी बेळगावातील अश्वत्थामा मंदिराच्या समोर लोटांगण घालण्याचा कार्यक्रम पार पडला। सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या आगळ्यावेगळ्या लोटांगण कार्यक्रमात शेकडो भाविकांनी सहभाग घेतलेला। तर नागपूरच्या नंदनवन परिसरामध्ये होळीचा उत्साह दिसला। गुलाबांच्या फुलांची होळी खेळत नागपूरकरांनी आनंद साजरा केला। या होळीच्या माध्यमातून रासायनिक रंग न वापरता पर्यावरणपूरक होळी साजरी करावी असा संदेश देण्यात आला। आणि होळीच्या दृश्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोटासा ब्रेक घेण्याची। थोड्याच वेळात परत भेटूया।